आरशातला साक्षात्कार. गिरीश नावाचा एक तरुण, उच्च शिक्षित, हुशार आणि यशस्वी समजला जाणारा व्यक्ती एके दिवशी शहराच्या गडद गर्दीतून कंटाळून एका शांत डोंगर गावात सुट्टीसाठी गेला. त्याच्या मनात सतत एक प्रश्न चालू होता. मी खरंच सुखी आहे का? पैसा होता, प्रतिष्ठा होती, लोक कौतुक करत होते, पण आत कुठेतरी एक रिकामपणा होता. आयुष्य जिंकल्यासारखं वाटत होतं, पण त्यातला अर्थ हरवलेला होता. त्या गावात एक वृद्ध ऋषी राहत होते, ज्यांच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी यायचे. गिरीशनेही ठरवलं की त्यांच्याकडे जावं. तो त्यांच्या झोपडीपाशी पोहोचला. ऋषींनी त्याचं शांतपणे स्वागत केलं. गिरीशने विचारलं, मी सर्व काही मिळवलं आहे, पण तरीही माझं मन शांत नाही. मला असं वाटतं की मी स्वतःला हरवलंय. कृपया मला समजवा, मी कोण आहे? ऋषींनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यांनी केवळ एक आरसा पुढे केला आणि म्हणाले, हे बघ आणि सांग, काय दिसतं? गिरीशने आरशात पाहिलं आणि हसून म्हणाला, माझाच चेहरा दिसतोय, काय नवीन आहे त्यात? ऋषी मंद हसले आणि म्हणाले, हा आरसा तुला तुझं रूप दाखवतो, पण मी तुला एक वेगळा आरसा देतो, जो तुला स्वतःकडे पाहायला लावेल. मग त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, तू तुझं आयुष्य कोणासाठी जगतोस? गिरीश काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, स्वतःसाठी. पण खरं सांगायचं तर समाजासाठी, आई वडिलांसाठी, नावासाठी आणि मान सन्मानासाठी. ऋषींनी डोळे बंद करून हळूच म्हणाले, म्हणजे तू आयुष्यभर दुसऱ्यांच्या आरशात स्वतःला शोधत राहिला आहेस? गिरीश विचारात गेला. कधी स्वतःचं मन ऐकलंयस? एखादी गोष्ट फक्त तुझ्या आत्म्यासाठी केली आहेस का? नाही ना? त्या रात्री गिरीश खूप वेळ डोंगरावर बसून विचार करत राहिला. पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्याच्या मनात शांतता होती. त्यानं प्रथमच स्वतःच्या आत डोकावून पाहिलं होतं. त्याने स्वतःलाच एक वचन दिलं, यापुढे मी माझं खरं स्वरूप शोधणार आणि आयुष्याचं खरं सुख बाहेर नाही तर आत आहे हे लक्षात ठेवणार. खरंच आपण कोण आहोत हे समाज ठरवत नाही, ती आपली अंतर्मनातली अनुभूती ठरवत असते. बाह्य आरशातून आपलं रूप दिसतं, पण आत्म्याचा आरसा आपलं खरं अस्तित्व दाखवतो. खरं समाधान हे मिळवण्यात नाही तर स्वतःला ओळखण्यात आहे.